ज्या सत्संग जी प्यार से कहना धन्यंकार ज्या संत नाव. एके ठिकाणी संत कबीरजी सुंदर सांगतात की क्या खूबसूरत अल्लाह ने तुझ बनवाई, राम भजन बिना देखो यारो चुप खली गवाई. आउट हाथ का मानव दिया अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भार मिलाया, लख 84 गिर की मैंने यही फल पाया. कौन किसी का साला यारो कौन किसी का सगा, अंत काल की सुध रखना नहीं पावे दगा. कहत कबीरा सुन भाई साधो, राम नाम सबसे मीठा, इधर उधर काय को देखे सब ही बाजार झोटा. सत्संगजी संत कबीरजी सांगतात की सर्व बाजार झुटा आहे, मतलबी आहे, सर्व दिल्या घेतल्याचे आहेत. परंतु हा 3.5 हाताचा तुला देह शरीर मिळालं आहे, कशासाठी मिळालेला आहे? तू फक्त त्याच्यामध्ये खालं पिलं सुख चैन आराम विलासामध्ये रमून गेलास तेवढ्यासाठीच मिळालेला आहे का? कशासाठी मिळालेला आहे याचा विचार कर. आणि विचार केलं तर तुला कळेल की या जन्मामध्ये मी काय प्राप्त केलं आणि काय गमावलं, काय कमवलं आणि काय गमावलं. कितना पाया कितना खोया, तोल सके तो तोल तूने, हीरा गवाया पगले माती के मोल तूने, हीरा गवाया पगले माती के मोल तूने, हीरा गवाया. क्षणभंगुर संसार विनाशी, सार कयो सद्गुरु अविनाशी. अरे क्षणभंगुर संसार विनाशी, सार कयो सद्गुरु अविनाशी. माता सुदीक्षा कह रही जगत को, तू ही बोल तूने, हीरा गवाया पगले माती के मोल तूने, हीरा गवाया. कितना पाया कितना खोया, तोल सके तो तोल तूने, हीरा गवाया पगले माती के मोल तूने, हीरा गवाया. हिऱ्यासारखा सुंदर जन्म तू मातीमोल घालवला आहेस. आणि म्हणून महात्मा सांगतात आता तरी होई जागा, नाही तर पुढे जागा. अजूनही वेळ गेलेली नाही, जागा हो आणि आपल्या जीवनाचं कल्याण, जीवनाचा उद्धार करण्यासाठी समर्थ सद्गुरूला शरण ये आणि आपल्याच आत्म्याचं कल्याण करून घे. प्रेमाने बोलूया धन्यंकार जी. साथ संगत प्यार से कहना धन्यंकार जी. बुरा किसी का मत करो, तेरा बुरा हो जाएगा. अरे ये मिट्टी का पुतला है, एक दिन मिट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं चला, बुरा न मिला कोई, खुद के अंदर झाका तो मुझसे बुरा न कोई. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जब मौत तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.